उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त असे कैरीचे कोणतेच पदार्थ होणार नाहीत असं नाही, तर आपण आज इथे चटपटीत असा साखर आंबा करणार आहोत. कच्च्या कैरीपासून असा हा मुरांबा साखर आंबा एकदम छान होतो चवीला. यामध्ये आपण जे खडे मसाले वापरतो त्यामुळे तर याची चव अगदीच अप्रतिम अशी लागते. अगदी झटपट तयार होणारा असा चटपटीत असा साखर आंबा आपण इथे तयार करणार आहोत. आणि तुम्हाला यामध्ये साखर आंबा परफेक्ट तयार करण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत, त्या देखील पाहूया. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी 6 अशा कच्च्या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या आमच्या घराजवळचे झाडाच्याच आहेत. एकदम छान अशा ह्या मी धुवून घेतलेल्या आहेत. धुवून एका नॅपकिनने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला हा मुरांबा जास्त दिवस टिकण्यास मदत होते. त्यासाठी मी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. नंतर पिलरने अशी पूर्ण याची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही सालीसकट देखील करू शकता, पण मी इथे सगळी साल काढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या आंब्याची मी इथे साल काढून घेतलेली आहे. आता हा आंबा आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे. आता आपण साखर आंबा बनवतो, त्यासाठी मी इथे मोठ्या साईडची जी खिसणी आहे त्याने खिसणार आहे, जेणेकरून खाताना आपल्याला त्याच्या असं क्रंचनेस दाताखाली लागतो, त्यामुळे खूप छान अशी चव लागते. अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे मोठ्या साईडने. जर तुम्हाला बारीक पूर्ण साईडने करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. हे पहा, मोठ्या साईडने केलेलं आहे. असा एवढा मोठा हा खीस पडत आहे. इथे मी सर्व आंब्यांचा खीस अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने मी इथे सर्व कैरी खिसून घेतलेली आहे. आता ही जी वाटी आहे आणि आपण हा खीस सगळा मोजून घ्यायचा आहे. मोजून यासाठी घ्यायचा की आपल्याला यासाठी बरोबरीने साखर घ्यायची आहे. आपला आंबा जेवढा आंबट किंवा चवीला कसा आहे यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मी इथे 2 वाटी माझा आंब्याचा खीस झालेला आहे कैरीचा, आणि तेवढ्याच बरोबरीने मी इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर साखर थोडी कमी करायची असेल तरी कमी करू शकता, पण ही बरोबर आहे. जेवढी कैरी आहे तेवढी साखर घेतलेली आहे. आणि थोडेसे खडे मसाले लागतील. म्हणजे काय, 4-5 वेलची, 2 ते 3 तुकडे दालचिनीचे आणि 4-5 लवंग घेतलेले आहेत. यामुळे अगदी छान असा फ्लेवर येतो आपल्या साखर आंब्याला. चला तर लगेच करायला घेऊया. तर मी शेगडीवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचाभर मी तूप घालून घेते आणि या तुपामध्ये आपण हे सगळे खडे मसाले थोडेसे परतून घेऊया. हे लवंग, दालचिनी आणि जे मिरे घेतलेले आहेत ना, त्याला तुपामध्ये परतल्यानंतर साखर आंब्यामध्ये याची चव एकदम भारी लागते, एकदम अप्रतिम लागते. आता आपण यामध्ये जी खिसून घेतलेली कैरी आहे ना ती घालून घ्यायची आहे. दोन्ही वाट्यातील मी कैरी इथे घालून घेते आणि छान असं हे परतून घेऊया 1-2 मिनिटं. थोडा वेळ परतते मी तुपामध्ये. नंतर यामध्ये आपण लगेच साखर ॲड करणार आहे. एक 2 मिनिटं आपण हे तुपावर सर्व कैरी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया. आता इथे सगळी साखर देखील घालून झालेली आहे. साखर घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण पातळ होणार आहे, कारण
कैरीचं देखील पाणी सुटतं आणि साखरेचं देखील पाक तयार होतो. त्यामुळे 3 ते 4 मिनिटांनी हे मिश्रण खूप पातळ होणार. आता हे 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सारखं परतत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि जास्तही घट्ट नाही करायचं आपल्याला. हलकसर थोडंसं सैलसरच सोडायचं आहे. आता मी इथे सतत ढवळत राहिल्यामुळे हे पहा, हे मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे थोडंसं. आता इथे साखर पूर्णपणे विरघळून याचा पाक तयार झालेला आहे. आता हा साखर आंबा आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो. हा व्यवस्थित आपल्याला स्टोर करून ठेवायचा असतो. तर यातील जे मॉइश्चर आहे म्हणजे साखरेचा पाक आहे तो बऱ्यापैकी पूर्ण असा आटला पाहिजे आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं पाहिजे. मगच हा आपला साखर आंबा झालेला आहे असं ओळखायचं. हे पहा, आणखीन थोडा वेळ हे परतून घ्यायला लागणार आहे. खूप मिश्रण पातळ आहे अजून देखील. असं या चमच्यावरती सुद्धा येत नाहीये. आता घट्टसर होत आलेला आहे आणि हे पहा चमच्यावरती येतं आणि असं खाली पडतं. तेव्हा समजायचं की इथे आपला साखर आंबा तयार झालेला आहे. तर साधारण मला एकूण 8 ते 9 मिनिटे लागली हा साखर आंबा तयार करण्यासाठी. आता इथे आपला साखर आंबा तयार झालेला आहे. हे पहा, चमच्यावरून मिश्रण हलकसं खाली पडतं आणि खूप अशी छान अशी या साखर आंब्याला चकाकी आलेली आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे. आपण लगेच ओळखू शकतो की आपला साखर आंबा इथे तयार झालेला आहे. पूर्ण पाक यामधला संपत आलेला आहे. जास्तही घट्ट नाही करायचं आपल्याला, कारण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतच. आता मी शेगडी बंद करून हे उतरवून घेते. थोडंसं कोमट झाल्यानंतर मी सर्व करते. हे पहा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे. इथे आपला साखर आंबा बनवून तयार झालेला आहे. आणि हा साखर आंबा पूर्ण थंड होऊ द्यायचा. नंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. तुम्ही साध्या रूम टेम्परेचरवर देखील हा साखर आंबा ठेवू शकता. अशा सेम पद्धतीने तुम्ही गूळ देखील घालून याचा गुळ आंबा करू शकता. मी इथे साखर घालून साखर आंबा केलेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीपासून भरपूर असे पदार्थ बनवले जातात. त्यातील हा मुरांबा माझ्या सगळ्याच आवडीचा आहे. कच्च्या कैरीची हरभऱ्याची डाळ घालून ती चटणी बनवलेली ती सुद्धा छान लागते. झटपट असं कच्च्या कैरीचं लोणचं देखील छान लागतं. तर तुम्ही देखील उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीचा हा साखर आंबा, हा मुरांबा नक्कीच ट्राय करून पहा. खूप छान लागतो. चवीला अप्रतिम असा लागतो. हा मुलांना तुम्ही ब्रेडला लावून देऊ शकता, चपातीला लावून देऊ शकता, पोळीसोबत लावून देऊ शकता. खूपच चवीने मुलं खातात. होममेड आहे, खूप चांगला आहे. फ्रूट जॅम सारखाच लागतो. मुलांना चवीला खूप आवडतो. लहान मुलांच्या आवडीपेक्षा मोठ्यांना सुद्धा हा खूप आवडतो. जेवणामध्ये ताटात कडेला वाढला की ताटाची शोभा वाढवतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नसेल तर हा साखर आंबा एकदा नक्की ट्राय करून पहा. खूपच मस्त आणि छान लागतो चवीला. चला तर मग हा साखर आंब्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.